उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं सांगलीत पोस्टरबाजी पाहायला मिळतेय। बॅनरवर उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। सांगली शहरातील बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा होतीये। आता उधाण आलेलं आहे। चंद्रहार पाटील यांच्याकडून शहरभर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री बॅनरबाजीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरू आहे। संजय राऊत जे काही म्हणत आहेत की जनभावना आहे म्हणून सांगली, कोल्हापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रभर उद्धव ठाकरेजी हे भावी मुख्यमंत्री आहेत असे बॅनर लागलेले आहेत। आता चंद्रहार पाटील या पैलवानाने म्हणे हे बॅनर सांगली आणि कोल्हापूरमध्ये लावले, परंतु त्याकरिता जनतेमध्ये मिसळावं लागतं, काम करावं लागतं, 24-24 तास डोळ्यात तेल घालून पहारा ठेवावा लागतो जनतेच्या कार्याचा। आणि नुसतं बोर्ड लावून कोणीही मुख्यमंत्री होत नसतं। आणि जर उद्धव ठाकरे हे जे मुख्यमंत्री असतील भावी, तर मग काँग्रेस काय करणार आहे? काँग्रेसला हे मान्य आहे का? नाना पटोले, वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना हे मान्य आहे का? तेव्हा संजय राऊत यांनी या सगळ्या गोष्टींचं गणित मांडावीत, अभ्यास करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।